नमस्कार मंडळी, चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे अनु लाईफस्टाईल ह्या चॅनलमध्ये. मस्त सकाळची अशी गोड सुरुवात झाली होती. आज सुट्टीच होती, रविवार होता म्हणून दोघं बापलेकायला सुट्टी. त्याला सुट्टी असली का मला सुट्टी, मला तर तसंच वाटतंय. तर इथे ना माझे सगळं काही आवरून झालं होतं. आता मला किचनमध्ये जायचंय. पण सकाळी उठल्याबरोबर मी स्वतःचं का आवडते ते पण मी तुम्हाला सांगते. आता कसं आहे, दिवसभर आपल्याला कामं असतात, पण थोडंसं वेळ आपल्यासाठी असायला पाहिजे ना हो. म्हणून मी स्वतःकडे थोडं तरी लक्ष देते. माझं आवरून झाल्यावरच मी दुसऱ्या कामाची सुरुवात करते. आता सगळे म्हणतात मूलबाळ झालंय, लग्न झाले, काय गरज आहे इतकं चांगलं राहायची, फिटनेसमध्ये राहायची, मस्त जेवण करायचं आणि बिंदास राहायचं. तसं तर तुमचं पण बरोबर आहे, पण कसं असतं माहिती का, आपण जर स्वतःकडे लक्ष दिलं नाही, नुसतं खात राहिलो, नुसतं झोपत राहिलो, तर आपलं वजन खूप वाढून जातं. एकदा वजन वाढलं की मग आपलं काही ना काही आपल्याला अंगी रोग लागतात आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला आयुष्य पूर्ण चालले जातो. म्हणून माझं म्हणणं आहे की स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मी जास्त वजन वाढू देत नाही, हेच माझं कारण आहे. मला असं वाटते जेवढं आपण फिटनेसमध्ये राहणार तेवढं आपण ॲक्टिव्ह राहतो. मला दिवसभर पण कामाला लावलं तरी मला आळस येत नाही किंवा थकवासुद्धा वाटत नाही. हेच कारण आहे, मी फिटनेसमध्ये राहते म्हणून. नाही तर दुसरं काही नाही. आपण कसं पण राहिलो, आपण जर नुसतं जेवण करून झोपून राहिलो तर आपलं वजन वाढतं, खूप आळशी होऊन जातोय, कोणतेच कामं करायची इच्छा राहत नाही. मला कोणी म्हणत नाही तू दिवसभर कामं करत बस, हे करत बस, कोणीच बोलणारं नाहीये. तरी पण मला स्वतः काय वाटतं, आपण आहे ना जितकं बिझी राहणार तितकं चांगलं आहे. आणि शरीरासाठी पण आपलं व्यायाम पण होते आणि कामं पण होतात आणि आपण दिवसभर ॲक्टिव्ह पण राहतो. आणि संध्याकाळचं आपल्याला 10च्या नंतर लगेच झोप लागते. आपण जर दिवसभर झोपा काढत राहिलो तर आपल्याला संध्याकाळची कधीच झोप लागत नाही. आणि जर आपण स्वतःला एवढं बिझी ठेवलं तर आपल्याला बरोबर रात्रीचं झोप पण लागते, सकाळची व्यवस्थित जाग पण येते आणि थकवा पण वाटत नाही. हे माझा अनुभव असतं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आता पहिले ना मी तसंच करायची, मी माझं नाही लपवत. मी सुरुवातीला ना म्हणजे पहिले मुंबईला राहायची तेव्हा तसंच माझं होतं. सकाळचं टिफिन झालं, राजवीरला स्कूलमध्ये सोडून दिलं, त्याची मॉर्निंगची स्कूल होती. 12च्या नंतर आहे ना इतके झोपायची 5 वाजेपर्यंत. काय नाही, एकदम सुताडल्यासारखं वाटायचं, कोणतेच कामं करू वाटायचे नाही. आणि शरीराचं तर काही ना काही नाटकेच, हे दुखतंय ते दुखतंय, पण आता मला तसं वाटत नाही. मी नेहमी ना ॲक्टिव्ह राहते, कधी पण मला कामाला लावा तरी काही वाटत नाही. तर असो, सगळ्यांचे विचार वेगळे असतात, सगळ्यांची वागणूक वेगळी असते. तर इथे ना देवपूजा करायची होती. देवपूजा माझी इथं करून झाली होती. नेहमी मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये देवपूजा दाखवते, पण एखाद्या वेळेस नक्कीच पूर्ण दाखवेल. मला कसं होऊन जाते, सकाळची घाई असते ना त्याच्यामध्ये सगळे व्हिडिओ घेता येत नाही, एखादं घेते तर एखादं राहून जाते. तर इथे ना कासवची पण नेहमी मी पूजा करत असते, रोज पाणी चेंज करते. आता रोज करतात की नाही तेवढं मला माहिती नाही, पण मी करत असते. मला असं वाटते रोज चांगलं पाणी टाकायला पाहिजे आणि त्याच्यामधलं ना हवेनंच पाणी कमी होते. सगळे म्हणतात की असं का होते, पण मला असं वाटते की हवानं पाणी कमी होते. हवा जर राहिली तर आपल्या विहिरीतलं पाणीसुद्धा संपून जाते. तसंच ना ह्या बाउलमधलं पण पाणी संपत आहे. मी दरवाजासमोरच मी ठेवलेलं आहे, म्हणजे समोरच्या दिशेनंच आहे. तर मला ना ते चांगलं वाटतं. पहिल्यापासून मी ऐकलेलं आहे की पॉझिटिव्ह एनर्जी येते जेव्हा आपल्या घरात कासव ठेवलेलं असतं पाण्यामध्ये. म्हणून मी पहिल्यापासून ठेवते. आणि मी पहिले एक माझ्याकडे होतं, पितळाचं होतं, आता मी काचीचं घेतलंय. पितळाचं मी ऑनलाईन घेतलं होतं, त्याची क्वालिटी इतकी चांगली आली नव्हती म्हणून खूप डॅमेज झाला होता, म्हणून मी विसर्जन केलं आणि परत दुसरं घेऊन आले. आता याला पण खूप सांभाळून करावं लागते, नाहीतर हातातून पडलं किंवा हे झालं की मग ते फुटतं. पण नाही, मी व्यवस्थित करते. देवाचं काम राहिलं की तेव्हा निवांतच करते, बाकीचे कामं नंतर होत असतात. देवपूजा तर करून झाली होती, पण यायचं असं म्हणणं होतं की मला पटकन बाहेर जायचं, जेवण बनव, तू चालतेस का, मला विचारलं त्यानं, पण मी स्वतः नाही म्हटले. ते मला बोलत होते की चल आमचे संचालक येत आहे, त्याचे लेक्चर आहेत, आपण ऐकूया. पण मला तिथे जाऊन आहे ना खूप म्हणजे वेगळं वाटतं. कसं हे जाऊन त्याच्यामध्ये मॅच होऊन जातात, त्याच्यासोबत बोलतात आणि मला एकटंपणं वाटते. मी 2-3 वेळेस गेलेले, आता नको वाटते. म्हटलं तुम्हीच जा. आता माझ्यामुळे त्याला कसं होऊन जाते, माझ्याकडे बसायचं की तिकडे जायचं, म्हणून मी त्याला बोलले तुम्हीच जा, निवांत तुमचे जे काही लेक्चर तुम्हाला ऐकायचं आहे तुम्ही ऐकून या, मी तुम्हाला जेवण लवकर बनवून देते, तुम्ही जेवून घ्या आणि निवांत जा, मी काही ह्या वेळेस येत नाही. हां, गेले असते मी, दुसरं काही राहिलं असतं तर, पण त्याच्यामध्ये ना त्याला पण माझ्यामुळं त्रास होतोय म्हणून मी काही गेले नाही. म्हटलं चला, त्याला ना सकाळी सुटल्याबरोबर मला ना सगळं भाजीपाला आणून दिलं होतं, ते आता व्यवस्थित ठेवायचं होतं. सुट्टीच्या दिवशी ना माझं असंच काहीतरी असतंय, भाजीपाला असू द्या, किराणा असू द्या किंवा जे काही माझ्याकडून कामं होत नाही ना बाहेरचे, ते मी त्याच्याकडून करून घेत असते.
माझं ना रात्रीच लिस्ट बनलेली असते की सकाळी मला हे आणून द्या, ते आणून द्या. ते म्हणतात, "बाई मला एक दिवस सुट्टी असते, त्याच्यामध्ये तू मला शांत बसू देत नाही." पण मी काय करू? मला तरी एकटीला इतक्या लांब गेली तर मग बॅग घेऊन येता येत नाही. कसं जायचं? राजवीर एकटा घरी राहत नाही, त्याला सोबत घेऊन जावं लागते आणि इतकं भाजीपाला हातात घेणं बोलले तर जमत नाही. म्हणून मी त्यालाच पाठवत असते आणि मीच त्याच्यासोबत पण जाते. पण ह्यावेळेस मी काही गेले नव्हते. त्यानं खूप मोठा भाजीपाला घेऊन आले होते. ते व्यवस्थित भरून ठेवलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता पटकन जेवण बनवून देते. त्याला उशीर व्हायला नको, ते तसेच निघून जातात. तिथे ना अगोदर चपात्या बनवून घेतल्या, त्याच्यानंतर अंड्याची भुर्जी केली होती आणि माझ्यासाठी खिचडी. आता खिचडीची रेसिपी तुम्ही भरपूर वेळेस बोललेत की सांग ताई, पण काही ना काही कारणामुळे ते राहून जातं. आज मला शूट करायचं होतं, पण ते बोलले की मला जायचं आहे लवकर, तू जर तसं करत बसले तर मग मी तसंच निघून जाणार. मग मला ते आवडत नाही, म्हणून ह्यावेळेस पण मी तुम्हाला दाखवू शकले नाही. पण पुढच्या वेळेस नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करेन. तर इथे ना त्याला मी जेवायला वाढून दिलं. मला नंतर जेवायचं होतं, मी निवांत जेवणार होते. त्याची खूप घाई होती, पण त्याच्यामध्ये माझं एक पार्सल आलेलं होतं. आता ह्या पार्सलला ना मी तुम्हाला दाखवणार नव्हते, का तर मला रिटर्न करायचं आहे. रिटर्न का करायचं आहे ते पण तुम्हाला सांगते मी. आता माझ्या आवूनला त्याचा कलर आवडला नाही. मी न बघूनच कलर ऑर्डर केला होता. ग्रीन कलर मला खूप आवडते, पण त्याला आवडत नाही. आता ते बोलतात, "तुझी इच्छा असेल तर तू ठेवू शकते, पण मला काय तो अजिबात आवडला नाही." मग आता ह्यावेळेस त्याचं नाही ऐकलं मी, ठेवून घेतली. तर परत मी विचारलं ना, "ही साडी कशी दिसते?" ते म्हणताय, "मला विचारू नको, तू तुझं बघ." म्हणून मला रिटर्न करायची होती. साडीचं कापड इतकं छान होतं ना, खरंच खूप मस्त साडी आलेली. 450 मध्ये काय भेटतं आपल्याला? दुकानावर तर अशी साडी भेटणार पण नाही, असं मला वाटत होतं. आणि पहिल्यांदाच मी अशी साडी ऑर्डर केली होती बरं का. मला पण असं वाटत होतं एकदा ट्राय करून बघावा, पण त्याचं कलरमुळे आता रिटर्न करायची. नंतर मी याच्यामधून दुसरा कलर घेणार आहे, नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करेन. आता याला ना तसेच पॅक करून ठेवते आणि रिटर्न करायची. आता इथे ना सगळ्या साड्या वगैरे व्यवस्थित ठेवून दिली. त्यालाही थोडंसं डोकं लावलं, ही चांगली आहे का? तर ते नाही बोलल्यावर काय, मग आपलं पुढं काही चालतच नाही. व्यवस्थित ते पॅक केली आणि त्याच्यानंतर हे दोघं कार्टूनाचं असं काहीतरी चालू होतं. त्याचं असं म्हणणं असतं, की आम्हाला ना 2 दिवस सुट्टी असते, तर सोबत राहू द्यायचं. आम्हाला काही हरकत नाही, ते दोघं सोबत पण राहिले तर. पण इतके मस्ती करतात ना, तर अजिबात आपल्याला शांत बसू देत नाही. एकमेकाचं नाव सांगणार आणि मस्ती करणार. म्हणून त्याला ना आम्ही कधीच भेटू देत नाही. म्हणजे जास्तच मस्ती करतात. राजवीर इतका पडलाय, त्याचं पूर्ण गुडघे फुटलंय. म्हणून मी त्याला नको म्हणते सोबत भेटायला. तरी पण त्याला एकत्रच खेळायचं असतं आणि पूर्ण दिवस आहे ना ते सोबतच काढतात. जेवायला लागत नाही, काहीच नाही. तरी मी त्याला आता घरी पाठवलं आणि याला घरी अभ्यासाला बसवलं. दोघाला थोडंसं ताडातोड केली का तेव्हाच ते शांत बसतात. नाहीतर ना खूप मस्ती करतात. तर राजवीरचे पप्पासुद्धा बाहेर गेले होते. सकाळचं जेवण माझं बनवून झालं होतं. सगळे कामं आवरले होते. आता कोणतेच कामं मला बाकी नव्हते. म्हटलं चला थोडंसं काहीतरी वेगळं ट्राय करून बघायला पाहिजे. आता माझी स्किन आहे ना थोडी ऑइली आहे. ऑइली असल्यामुळं पिंपल लगेच येतात. म्हणून आहे ना असं काहीतरी उपयोग मला करावाच लागते. हप्त्यातून एकदा तरी मी अशी रेमेडी बनवत असते. तरी त्याने थोडेसे तांदूळ घेतले, जवस घेतली, छान उकळून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर आहे ना थोडीशी हळद, त्याच्यामध्ये व्हॉसलिन, अजून थोडंसं कच्चं दूध, दूध तापलेलंच होतं सॉरी ह्यावेळेस. कच्चं दूध माझ्याकडं नव्हता. हे सगळं काही मिक्स केलंय. आता हे चेहऱ्याला लावायचं होतं. थोडंसं जरी वेळ भेटलंय तर मी स्वतःसाठी काढत असते. ते ना छान असं मिक्स करून घेतलं. म्हटलं चला आता लावून घेते. पहिले चेहरा धुवून घेतलं. सकाळचं क्रीम पावडर लावलेलं असतं, त्याच्यावर जर लावलंय तर जास्त रिॲक्शन होतो आणि माझी ऑइली स्किन असल्यामुळे मला जास्त त्रास होतो. आता माझ्या चेहऱ्यावरचे डाग खूप कमी पडलेत, खूप जास्त होते. खूप माझा चेहरा खराब झालेला, पण आता हळूहळू करून खूप कमी झालंय. हे सगळं काही व्यवस्थित आता चेहऱ्यावर लावायचं होतं. लावताना जरी तो चांगला दिसत नव्हता, पण चेहऱ्यावर खूप छान ग्लो आला होता. हे सगळं काही मी शूटच करत होते. तर काय झालं, स्टोरेज फुल झालं आणि तो व्हिडिओ शूटच झालं नाही. म्हटलं काय हे, तुम्हाला दाखवायचं होतं पण सगळं राहून गेलं. म्हटलं जाऊ द्या, आता काय करायचं. पुढच्या वेळेस नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करेल. तर इथे ना लगेच दोघं मायलेकासाठी मस्त इथे चहा केला. आता 4 वाजले होते. 4 वाजले की चहा लागतोच ना आणि राजवीरला ना 2-3 दिवसापासून सुट्ट्याच आहे. आज तर रविवारच होता, पण त्याच्या अगोदर पण 2 दिवसापासून सुट्ट्याच चालू आहे आणि अजून पण 2 दिवस राहणार. म्हणून घरातलेच कामं आहेत. घरातले कामं मी निवांतच करते थोडंसं. चहा घेतल्यावर आहे ना दुसरं काम आठवलं. इथे ना मी ब्लाऊज कापून ठेवला होता. म्हणजे झालेत त्याला, त्या रूमवर होते तेव्हा मी ब्लाऊजची कटिंग करून ठेवली होती आणि कुठं ठेवलं काय माहिती. मी माझ्या हातानंच ठेवलंय आणि पूर्ण घरात शोधते, कुठंच भेटत नाही. आता त्या साडीवर मला दुसराच ब्लाऊज घ्यावा लागेल. पूर्ण कपाट खाली केलंय मी. एक-एक पिशवी बघितली, कोणत्या तरी पिशवीत असेल असं विचार करून. ताईला पण विचारलं, "ताई तू ठेवलं होतंस का गं?" ती पण होती सामान शिफ्टिंग करताना. ती बोलले, "मी ठेवलं होतं, पण मला पण आठवत नाही ते कुठं ठेवलंय म्हणून." पूर्ण पिशव्या खाली केल्यात. पूर्ण साड्यामध्ये बघितलं तरी भेटत नाही. आता माझी साडी तशीच राहते असं वाटतं मला. एक ब्लाऊजसाठी पूर्ण कपाट खाली केलं, तरी मला ब्लाऊज सापडलं नाही आणि परत व्यवस्थित कपाट
लावायला 1-1.5 तास सहज गेले. त्याच्यानंतर याने हा ड्रावर पण चेक केला. त्याच्यामध्ये इतकं कतरण सापडले ब्लाऊजचे, पण ते काही मला सापडत नव्हतं. आता हे सगळं काही मला ठेवायचं नव्हतं. अशा वगैरे मी त्याची बनवत असते, पण ह्या वेळेस ते पण नाही बनवायचं. खूप जास्त झाले होते. म्हटलं चला आता फेकूनच देते. नेहमी मी हे सगळं सांभाळून ठेवायची जेव्हा ब्लाऊज शिवायची. कसं दुसऱ्या ब्लाऊजला पण आपल्याला कामं येतात कापड उरलेलं. पण ते काही व्यवस्थित नव्हतं, म्हटलं टाकून देते. आणि हा पोटली ना दिवाळीला भरून ठेवली होती. म्हणजे भरून नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला कॉईन ठेवावं लागते. आता इतके पैसे कोण घरात ठेवते? ऑनलाईनचा जमाना आहे. 1-2 रुपये किंवा चिल्लर पैसे आपल्या घरात भेटणार. बाकीचं काहीच भेटत नाही. तर हे लक्ष्मीपूजनचे ना माझ्याकडं 10-20 रुपये होते. ते मी ह्या पोटलीमध्ये भरून ठेवले होते. आणि त्याच्यासोबत आहे ना हळद, अजून खारीक, खोबरं हे सगळं भरून ठेवावं लागते. ते तर मी ठेवलं होतं, पण हळद इतकी खराब झाली ते पूर्ण काढून घेतलं आणि पैसे जे मी ठेवले होते 10-20 रुपये ते पण मंदिरात ठेवून देते. म्हटलं लक्ष्मीपूजनला मी पूजा केली होती म्हणून. आता इतकं पसारा केलंय तर पूर्ण घर स्वच्छ करावं लागेल. आता झाडू मारायचं राहिलं होतं. संध्याकाळ झाली होती, स्वयंपाकसुद्धा करायचं होतं. म्हणतात ना दिवस माळल्यावर झाडू मारू नये, त्याच्या अगोदरच झालं पाहिजे. म्हणून अगोदर हे सगळे काही कामं आवरून घ्यायचे होते. आणि नंतर आठवलं की तोरण आपल्याकडं आहे, पण आपण कधीच लावलं नाही. इथे ना खेळी मारायला मला जमत नाही, म्हणून मी कधी लावलं नव्हतं. विचार तर ठरलं होतं लावते मी, पण काय झालं ते खेळी छोटे होते आणि त्याच्यामध्ये जातच नव्हते, म्हणून ते पण राहून गेलं. लावलं होतं व्यवस्थित, पण ते ना खूपच मोठा झालाय. आता माझा पहिले दरवाजा होता तो खूप मोठा होता आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित बसत होता. इथे काही बसत नाही. आणि मी हातानं बनवलेलं बरं का. मला खूप म्हणजे क्राफ्टिंगचं किंवा असं काहीतरी बनवायचं खूप आवड होती. मी खूप बनवायची, पण आता सध्या तसलं सगळं बंद केलंय. माझ्याकडं सगळं साहित्य आहेत. मी काही पण बनवते मला वेळ भेटलं की. असो, इथे मला ना काही तोरण लावता आलं नाही. ते परत घरात ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता दुसरे कामं राहिले ते आवरून घेते. आता थोडंसं माझ्याकडं वेळ होता म्हणून हे खोबरं किसून ठेवते म्हटलं. तो संपला होता. हप्त्याभरचं जितकं लागतंय ना खोबरं तितकं किसून ठेवते. शेंगदाणे मला जे काही लागतात ना ते भाजून ठेवते आणि कूटसुद्धा मी करून ठेवते. अशा पद्धतीनं केले की सकाळ संध्याकाळ धावपळ होत नाही आणि पटकन होऊन जाते. म्हणून आता संध्याकाळचं ना नॉनव्हेज बनवायचं असलं की आमच्याकडं खोबरं जास्त टाकतात आणि मग खोबरं लागतंय आणि किसत बसलोय आपण भाजीच्या टायमाला तर खूप उशीर होऊन जाते. म्हणून मी काय करते, जेव्हा मला वेळ भेटते तेव्हा मी असं काही कामं करून ठेवते. तर इथे ना खोबरंसुद्धा किसून झालं, लसूणसुद्धा साफ केलं होतं मी. त्याच्यानंतर ते पण आले. आता ना चिकन बनवायचं होतं म्हणून त्याचं वाटण काढायचं होतं. थोडेसे धने घेतले, सगळं काही जे साहित्य लागतं ना वाटणसाठी ते तयार केलं आणि लगेच वाटणसुद्धा भाजून घेतलं. तर चला आता ब्लॉग शेअर मी इथंच करते. खूप मोठा ब्लॉग होऊन जाते आणि मग नको नको वाटते तुम्हाला बघायला. म्हणून मी ना शॉर्टकटमध्येच काही पण गोष्टी घेत असते आणि इथून पुढे ना मी लाँग व्हिडिओ नक्कीच टाकेल. प्लीज मला सांगा की तुम्हाला कसे माझे ब्लॉग बघायला आवडतात. मी खूप कन्फ्यूज असते. मला माझे ब्लॉग कसे आवडतात बघायला, शॉर्ट आवडतात की लाँग. मी नेहमी ना शॉर्ट जास्त टाकत असते, लाँग कमी टाकते. पण मला असं वाटतं की लाँग टाकायला पाहिजे. सगळी रुटीन आपल्याला शेअर करता येते. तर चला इथेच मी एंड करते. बाय.